नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट, साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट, साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट, साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट, साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी, साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे, साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील प्रेम भारती नगर या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून तसेच मनपा स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्यातून बौद्ध विहार कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय. अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील प्रेम भारती नगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मनपा स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 45 लाख रुपये खर्चाच्या भव्य बुद्ध विहाराच्या कामाचं भूमिपूजन पार पडलं. या कामामुळे परिसरातील नागरिकांना धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी स्वतंत्र वास्तू उपलब्ध होणार असून प्रभागाच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेलाय. यावेळी मनपा स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे, नगरसेवक बाबूशेठ नागरगोजे, नगरसेवक सुरेश बनसोडे, नगरसेविका सुनीता भिंगारदिवे, आशाताई कातोरे, किसन भिंगारदिवे, सुनील भालेराव, पंकज लोखंडे, सनी कदम, उत्तम भिंगारदिवे, योगेश भोसले, बाळासाहेब गायकवाड, रवी चाबुकस्वार, शिवाजी भोसले, बाबासाहेब डोळस, उत्तम आडसूळ, रमेश पगारे, रामदास धीवर, रमेश सूर्यनारायण, सचिन कदम, आकाश देशमुख, रोहित वाकळे, अक्षय वाटमोडे, रामदास खरात, महेश वैद्य, बाळू बनकर, गौरव भिंगारदिवे, अलका पगारे, माया जाधव, सारिका गांगुर्डे, दीपाली भोसले, अनिता नांगरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मनपा स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले, बोलेगाव आणि नागापूर या गावांना नियोजनबद्ध विकास कामांच्या माध्यमातून शहरीकरणाचं रूप प्राप्त करून देण्यात आलंय. कायमस्वरूपीची विकास कामे झाल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक येथे वास्तव्यास येत आहेत. या सर्व विकास कामांसाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून मोलाचं सहकार्य केलंय. ते पुढे बोलताना म्हणाले की 2014 साली बोलेगाव येथे प्रभागातील पहिले बौद्ध विहार उभारण्यात आलं होतं. आता प्रेम भारती नगर येथे 45 लाख रुपये खर्च करून आणखी एक भव्य बौद्ध विहार उभारला जात असून या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांचं विशेष सहकार्य लाभलंय. समाज मंदिर, सभा मंडप आणि बौद्ध विहार यांसारख्या धार्मिक, सामाजिक वास्तूंमधून समाजामध्ये एकात्मतेचा संदेश दिला जातो. समाज बांधव एकत्र येऊन चांगल्या विचारांची देवाणघेवाण करतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालल्यास जीवनात कोणतीही अडचणी येत नाही. प्रभागातील मूलभूत प्रश्नांपासून विकास कामे मार्गी लावण्यात आली असून आता काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांची कामं सुरू आहे. 10 वर्षांपूर्वी या परिसरात कोणतीही विकास कामं नव्हती. शून्यापासून विकास करण्याची वेळ आली होती. मात्र आज नियोजनबद्ध विकास कामामुळे संपूर्ण प्रभागाचा कायापालट होत असल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलंय. प्रभाग क्रमांक 8 नागापूर बोलेगाव या ठिकाणी प्रेम भारती नगर या ठिकाणी जैतवन बुद्ध विहार सभा मंडपाचा आज उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला आणि या सभा मंडपासाठी आपल्या शहराचे लाडके कार्यसम्राट आमदार संग्रामबाया जगताप यांनी आपल्याला 40 लाख रुपये निधी या सभा मंडपासाठी त्यांनी आपल्याला दिले आहे. आणि या निधीसाठी आपल्याला सुरेश भाऊ बनसोडे असतील, निकम साहेब असतील आणि इतरही जे सर्व या जैतवन बुद्ध विहार कमिटीचे सदस्य असतील यांनी जी धावपळ केली त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या प्रभागात येत्या काळामध्ये अजूनही बरेचसे बौद्ध विहार आपण उभारण्याचा या ठिकाणी प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत. कारण आपल्या भागामध्ये बहुजन समाजाचे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आपले दरवर्षी आंबेडकर जयंतीचे असतील, हे होत असतात, बौद्ध पौर्णिमेचे होत असतात, त्या ठिकाणी आपले शहराचे लाडके आमदार संग्रामबाया जगताप यांनी आम्हाला नगरसेवकांना सूचना दिलेल्या आहे का त्या ठिकाणी आपले बौद्ध विहार त्यांच्या निधीतून
अत्यंत चांगले आणि दर्जेदार आणि एकदम सुंदर असे या ठिकाणी झाले पाहिजे असं त्यांचा या शहरासाठी मानस आहे. आणि त्याच मानस त्यांच्या या विचारातून आज अजून एक बौद्ध विहार आपलं या ठिकाणी प्रेम भारती नगर या ठिकाणी झालेलं आहे. तर पुन्हा एकदा मी प्रभाग क्रमांक 8च्या वतीने आपले शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नगरसेविका सुनीता भिंगारदिवे म्हणाल्या की कुमारसिंह वाकळे यांनी विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. सर्व जाती धर्मातील नागरिकांचा विश्वास त्यांनी संपादन केला असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे बौद्ध विहाराचं काम मार्गी लागत असून भविष्यात या ठिकाणी विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातील. तर नगरसेवक बाबूशेठ नागरगोजे म्हणाले, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबरोबरच विकास कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून प्रेम भारती नगरमध्ये भव्य बौद्ध विहार उभा राहत असून हा समाजासाठी अभिमानाचा विषय आहे. नगरसेवक सुरेश बनसोडे म्हणाले की समाजाला एकत्र येण्यासाठी आणि विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी बौद्ध विहाराची निर्मिती होतीये. या महत्त्वपूर्ण कामासाठी आमदार संग्राम जगताप आणि कुमारसिंह वाकळे यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कुमारसिंह वाकळे यांनी सातत्यानं प्रयत्न केले. त्याचे सकारात्मक परिणाम आता नागरिकांना दिसून येत आहेत. भूमिपूजनानंतर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत विकास कामांचं स्वागत केलं. बौद्ध विहारामुळे प्रेम भारती नगर परिसरात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवं व्यासपीठ मिळणार असून परिसराच्या विकासाला आणखी गती मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. जय भीम. आज या ठिकाणी चेतवन बुद्ध विहाराचे जे भूमिपूजनाचा कार्यक्रम होता तो आज चांगल्या व अति उत्तम प्रकारे पार पडला. आज या ठिकाणी आमदार निधीतून आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आमचे नगरसेवक आहेत, कुमार भाऊ वाकळे पाटील, नागरगोजे दादा, तसेच बनसोडे दादा आणि आशाताई कातोरे यांनी सर्वांनी मिळून एकजुटीने करून आज हे भूमिपूजनाचं मुहूर्त पार पाडलेला आहे. त्या ठिकाणी आज या परिसरात रेणुकानगर बोलेगाव मध्ये अप्रतिम असं बौद्ध विहार तयार होणार आहे. आणि यासाठी आम्ही खरोखर पाहायला जर गेलं तर आमदार साहेबांचे खरोखर मनापासून आभार मानतो की त्यांनी कोणताही भेदभाव मनात न ठेवता आज या ठिकाणी आम्हाला कुमार भाऊंच्या व बनसोडे दादांच्या यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला तो निधी त्यांनी प्राप्त करून दिला. आणि आमचे कुमार भाऊ वाकळे पाटील यांनी या ठिकाणी ते पूर्णपणे काम आमचं मार्गी लावलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. जय भीम. आज आपल्या रेणुकानगर बोलेगाव या परिसरामध्ये जैतवन बुद्ध विहार या वास्तूचा भूमिपूजन सोहळा आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व कुमार भाऊ वाकळे असतील, त्याचप्रमाणे बाबूशेठ नागरगोजे असतील, सुनीता भिंगारदिवे असतील, आशाताई कातोरे, किशनराव भिंगारदिवे या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या भागाचे सर्व चारही नगरसेवक असतील, कुमार भाऊ असतील, यांनी कधी कोणता जाती भेद न ठेवता सर्व समाजासाठी त्यांचं खूप मोठं काम चालू आहे. त्यामध्ये आम्ही पण सहभागी असतो व संग्राम भैया त्यासाठी कायम निधी देतात. तर हा जो कार्यक्रम या ठिकाणी झालाय त्याबद्दल मी सर्वांचं, आपल्या सर्व समाजाच्या वतीने व सर्व आपण एकच आहोत, सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. थांबतो. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. आज या ठिकाणी रेणुकानगर, प्रेम भारती नगर या परिसरामध्ये जैतवन बुद्ध विहार या विहाराच्या भूमिपूजनाचं काम आज या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते होणार होतं. पण आमदार साहेबांना अर्जंट काहीतरी कामामुळे ते येऊ शकले नाही. म्हणून अतिशय त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी या परिसराचं नंदनवन केलं असे आमचे सर्वांचे लाडके या भागाचे कार्यसम्राट नगरसेवक कुमार भाऊजी वाकळे यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे, आमच्या कातुरेताई, त्याचप्रमाणे आमच्या भिंगारदेवेताई, नागरगोजे साहेब आणि इथल्या या सगळ्याच पंचकृषीतील तमाम नागरिकांच्या साक्षीने या ठिकाणी कुमार भाऊच्या हस्ते आणि या शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्राम भैयाजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी जैतवन बुद्ध विहाराचं भूमिपूजन झालेलं आहे. त्याचा निधी सुद्धा मंजूर आहे.
आणि त्यांचा आताच त्यांनी सांगितलं की हे काम उद्या चालू करू का आजच चालू करू. तर म्हणून मी सर्वच नगरसेवकांचे आणि जास्तीत जास्त कुमार भाऊचे आणि आमच्या सुरेश भाऊ बनसोडेंचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. जेतवन बुद्धविहार कमिटी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे खूप खूप असे मनापासून आभार मानून या कार्यक्रमाला कधी ते खंड पडू देणार नाहीत अशी मी त्यांच्याकडे सदिच्छा व्यक्त करतो. कारण काम जर चालू झालं तर भाऊ मी आपल्याला विनंती करीन की आपण स्वतः या ठिकाणी त्याची ज्या प्रमाणे आपण याला मोठं सक्ती लावून याची निधी आपण खिचून आणला आणि त्याचप्रमाणे आपलं हे काम त्याच पद्धतीने तितक्या स्पीडने करून देताना अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान. आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार सन्माननीय संग्रामबाई जगताप आणि या महानगरपालिकेचे अभियंता जलाभियंता सन्माननीय परिमलजी निकम सर, त्याचबरोबर आमचे माझ्या खांद्याला आयुष्यभर ज्यांनी जोड लावली असे सन्माननीय माझे मित्र सुरेश भाऊ बनसोडे आणि ज्यांच्यासोबत मी आत्ता इथं जीवनामध्ये जीवन कार्य चालवणार आहे, व्यतीत करणार आहे, ते सन्माननीय कुमार भाऊ. या प्रभागामध्ये सन्माननीय आशाताई कातोरे, त्याचबरोबर नगरसेविका सुनीताताई भिंगारदिवे, नगरसेवक सन्माननीय बाबासाहेब नागरगोजे, या सर्वांनी जे आज एकोप्याने विचार केला आणि या विचारावर या प्रेम भारती नगरमध्ये जो आज सभामंडप जेतवन बुद्ध विहार याचं जे आज भूमिपूजन झालंय, या भूमिपूजनामध्ये या सर्वांचं मोलाचं योगदान आहे आणि त्याच पाठोपाठ येथील सर्व परिसर असेल बोलेगाव रेणुकानगरचा, या सर्वांचं योगदान आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि असंच कार्य आमच्या पाठीशी असावा असं मी सर्वांना विनंती करतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.